हॅलो गाईज, दिस इज मी अँड दिस इज द डे ऑफ नवरात्री. सकाळी सकाळी पूर्ण कॉलनीमध्ये गाण्यांचा एकदम दणदणाट सुरू होता. तेवढ्यात मी पाहिलं आमच्या छोटूला, जो की संध्याकाळसाठी कुर्त्याचं ट्रायल करत होता. नंतर मम्मीनी त्याच कुर्त्यावर खूप सुंदर अशी पेंटिंग काढली आणि थोड्या वेळाने आम्ही बाहेर गेलो. पण अचानक काळे ढग दिसले आणि मला थोडी चिंता वाटली, कारण आजचा दिवस खराब व्हायला नको. देवी आईचं आगमन अगदी शांततेत व्हायला हवं होतं. गावातून सामान घेत असतानाच आम्हाला देवी आईच्या गाजावाजात चाललेला भव्य आगमन सोहळा दिसला आणि मग नेहमीप्रमाणे आय हॅड माय स्मॉल आईस्क्रीम ट्रीट. मग नवीन आणलेला चष्मा ट्राय केला आणि तेवढ्यात बच्चा पार्टी सगळे रेडी होऊन आले. मग वेळ न घालवता मीही पटकन रेडी झाले, फेटा बांधला आणि आम्ही सगळे थेट मंदिरावर पोहोचलो. आणि खरं सांगू तर लुक एवढा भारी दिसत होता ना की काय सांगू. मग गल्लीतल्या बायांनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या पाहिल्या आणि देवी आईच्या स्वागताची धमाल सुरू झाली. लेझिम, गरबा, नृत्य, एकदम जबरदस्त माहोल होता. आरती करून आम्ही एन्जॉय करतच होतो, पण तेवढ्यात अचानक जोरात पाऊस आला. जणू इंद्रदेव रौद्ररूप धारण करूनच आले होते. कडकडाट, विजा, जोराची हवा, सगळ्यांची चिंता एकदमच वाढली, कारण देवी आई अजून मंडपात विराजमान झालेल्या नव्हत्या आणि त्यात लाईटही गेली. पण मंडळातल्या लोकांनी खूप शांतपणे सिच्युएशन हाताळली. शेवटी खूप कष्टानंतर आमची देवी फायनली मंडपात विराजमान झाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. मग रात्री उशीरही झाला होता, म्हणून आम्ही सर्व घरी परतलो. आणि असा होता माझा आजचा दिवस आणि नवरात्रीच्या दिवसाची एक अस्मरणीय कहाणी. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.